मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकांना गुंतागुंतीचा वाटणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. तो म्हणजेच फेरफार. तुम्ही कधी ना कधी जमिनीचा 7-12 उतारा पाहिलाच असेल, तर तुम्हाला त्यावरती फेरफार क्रमांक दिसतोच. पण याचा अर्थ काय असतो किंवा आपल्या जमिनीसाठी याचा काय फायदा असतो किंवा कशासाठी असतो, हा प्रश्न देखील कधी ना कधी तुम्हाला पडलाच असेल. आणि हा फेरफार नेमकं होतो तरी कसा? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ, कारण ही माहिती तुमच्या जमिनीच्या मालकी हक्कांसाठी आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण सर्वप्रथम पाहू की फेरफार म्हणजे नेमकं असतं तरी काय. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास फेरफार म्हणजे जमिनीच्या किंवा शेतजमिनीच्या मालकी हक्कांमध्ये किंवा तिच्या वापरांमध्ये झालेला बदल. म्हणजेच जेव्हा एखाद्या जमिनीचा अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने 7-12 उताऱ्यामध्ये काही बदल होतात, तेव्हा त्या केलेल्या बदलाला कायदेशीर नोंद म्हणून फेरफार केला जातो. हा एक सरकारी रजिस्टर असतो ज्यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात झालेल्या सर्व बदलांची सविस्तर नोंद केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही एक नवीन जमीन खरेदी केली किंवा तुम्हाला वारसा हक्काने जमीन मिळाली, तर या बदलांची नोंद फेरफारच्या माध्यमातून केली जाते. जोपर्यंत ही फेरफार नोंद होत नाही तोपर्यंत त्या जमिनीचा मालकी हक्क अधिकृतपणे तुमच्या नावावरती येत नाही. आता आपण पाहू की फेरफार कधी आणि का होतो. मित्रांनो, फेरफार हा अनेक कारणाने होत असतो. एक, खरेदी विक्री. हे सर्वात सामान्य कारण आहे. जेव्हा तुम्ही एखादी जमीन खरेदी करता तेव्हा जुन्या मालकाचे नाव 7-12 उताऱ्यावरून कमी करून तुमचे नाव लावण्यासाठी फेरफार केला जातो. याउलट जर तुम्ही जमीन विकली तर तुमचे नाव कमी करून खरीददाराचे नाव लावण्यासाठी फेरफार हा आवश्यक असतो. नंबर 2, वारसा नोंद. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याची जमीन त्यांच्या कायदेशीर वारसांमध्ये समान करण्यासाठी किंवा नाव करून घेण्यासाठी वारसा नोंद करावी लागते. ही वारसा नोंद सुद्धा फेरफारच्या माध्यमातूनच केली जाते. नंबर 4, भूसंपादन. जेव्हा सरकार सार्वजनिक प्रकल्पांसाठी तुमची जमीन ताब्यात घेते तेव्हा देखील तुमच्या नावावरून ती काढून सरकारच्या नावावर करण्यासाठी फेरफार केला जातो. या व्यतिरिक्त जमिनीच्या वापरात होणारे बदल, जमिनीचे एकत्रीकरण किंवा तुकडेबंदी इत्यादी कारणांमुळे देखील फेरफार होऊ शकतो.